हाय, नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे आपल्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी येत जातील. आणि नवीन असाल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये सर्व भाग उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 149 मराठी कथा. वाड्यावरचा तो आनंदमयी आणि उत्साहाचा दिवस संपला. रात्री सगळ्यांनी मिळून गावरान बेताचा मनसोक्त आनंद घेतला. कुणालाने आकाशची जुगलबंदी, मुलांचा दंगा आणि मोठ्यांच्या गप्पांनी वाडा अगदी गजबजून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र वाड्यावर निरोपाची वेळ आली. मामा मामी आणि आकाशने पाणावलेल्या डोळ्यांनी आईसाहेब, शिवम आणि प्रियाचा निरोप घेतला. कुणालाही शहरात महत्वाचे काम असल्यामुळे तोही निघायला तयार झाला. मुलांनी आकाश मामाच्या गळ्यात पडून त्यांना टाटा केला. तर प्रियाच्या सांगण्यावरून कुणालनेही रात्री मुलांशी खेळून त्यांची मने जिंकली होती. त्यामुळे त्यांनी कुणाललाही घट्ट मिठी मारली. सगळेजण आपापल्या गाडीतून वाड्यावरून निघाले. खरी गंमत तर पुढे होती. मामा आणि मामींच्या प्रवासाला सुरुवात झाली. गाडीच्या खिडकीपाशी बसून मामी बाहेर बघत काहीतरी विचार करत होत्या. मामांनी तोंडातली सुपारी चगळत विचारले, काय हो, वाड्याहून निघाल्यापासून अगदी शांत आहेस की? काय चाललंय डोक्यात? तर मामींनी आजूबाजूला पाहिलं. आकाश मागच्या सीटवर कान लावून गाणे ऐकत झोपण्याचा प्रयत्न करत होता. मामींनी जरा पुढे सरकून हळू आवाजात गोपीत सांगावं तसं म्हणाली, अहो ऐकलत का मी काय म्हणते? आपण आपल्या आकांक्षासाठी मुलगा बघतोय ना? ते म्हणाले, हो मग काय? काय झालं अचानक? मामांनी मिशीवर हात फिरवला आणि सहजच मामीला विचारलं. तर त्या म्हणाल्या, अहो अचानक काय? काल वाड्यावर त्या कुणालला नाही पाहिलं का? प्रियाचा सक्का भाऊ. काय तो रुबाब, काय ती बोलण्याची पद्धत, एकदम साहेब माणूस आहे. पण स्वभावाने किती नम्र. आपल्या वाड्यात, आपल्या एवढ्या मोठ्या वाड्याच्या लोकांसोबत आपल्या आकाशसोबत किती मन मिळून मिसळून वागला. मामीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. मामांनी विचार केला आणि म्हणाले, घोर लावलास की ग पोरीच्या लग्नाचा. पण तो शहरात राहणारा सुटापुटातला कॉर्पोरेट साहेब आणि आकांक्षा आपली गावात शिकलेली साधी भोळी जमेल का जोडपं? का नाही जमणार? मामींनी हट्टानं म्हटलं. आपली आकांक्षा दिसायला किती देखणी आहे आणि शिक्षण बी झालंय की तिचं. मुख्य म्हणजे जर कुणाल आपल्या घरात आला तर प्रिया आणि आकांक्षाची दोघी नणंद भावजाई तर होतीलच, पण दोघी बहिणी बहिणींसारख्या एकाच घरात सुखात राहतील. राजेंचं सासर आणि कुणालचं सासर एकच होईल. विचार करा किती मोठा योग येईल. मामांनीही मामींचे बोलणे पटू लागले होते. ते हसून म्हणाले, डोकं चालवलंच खरं. शिवम आणि प्रियाची जोडी जशी जमली ना तशी कुणाल आणि आकांक्षाची जमली तर वाड्याला आणि आपल्या घराला सोन्याचे दिवस येतील. पण कुणालच्या आणि प्रियाच्या आई वडिलांना विचारावं लागेल. त्याची काळजी तुम्ही करू नका, मामी उत्साहाने म्हणाल्या. आधी आपण घरी जाऊ, आकांक्षाच्या मनात काय आहे ते जाणून घेऊ आणि मग थेट आपल्या सुनबाईला म्हणजे प्रियालाच मध्यस्थी घालूया. बहीण आहे ती कुणालची, बरोबर होकार मिळवून देईल. तिकडे वाड्यावर पाहुणे गेल्यावर शांतता पसरली होती. प्रिया आणि शिवम अंगणात बसून मुलांना खेळवत होती. आणि शिवम म्हणाला, काय ग प्रिया, खूप खुश दिसतेस आज? शिवमने विचारले. आणि ती म्हणाली, हो अहो, खूप दिवसांनी कुणाला आला, मामा मामी आले. वाड्यात कसं भरल्यासारखं वाटलं होतं. आणि मामीनी तर जाता जाता माझ्या कानात काहीतरी वेगळंच सांगितलं. प्रिया मिश्किलपणे हसत म्हणाली. आणि तो म्हणाला, असं काय सांगितलं ग मामीनी? शिवमने उत्सुकतेने प्रियांशला खाली ठेवत विचारलं. आणि मामी म्हणाल्या होत्या, प्रिया, तुझा भाऊ कुणाल आम्हा सर्वांना खूप आवडला. आमच्या आकांक्षासाठी असाच राजपुत्रासारखा जावई शोधत होतो आम्ही. अहो, मला असं वाटतं मामींच्या मनात काहीतरी शिजतंय. प्रियाने स्मित हास्य करून सांगितलं. शिवमने हे ऐकून मोठा हसून टाळी दिली आणि म्हणाला, अरे वा, म्हणजे मामा मामी कुणालला आपले जावई करायच्या विचारात आहेत वाटतं. तशी आपली आकांक्षा खूप गुणी मुलगी आहे बरं का. जमलं जर हे जमलं तर कुणाल माझा साडू पण होईल आणि मेहुणा पण. भारी बेत आहे हा. हो ना? पण आधी कुणालच्या मनाचा अंदाज घ्यावा लागेल. तो शहरात राहणारा, त्याला गावाकडची मुलगी आवडेल का? पण काळजी नको, मी आहे ना. कुणालला कसं मनवायचं ते हे मला चांगलं ठाऊक आहे, प्रियाने आत्मविश्वासाने म्हटले. वाड्यावर आता एका नव्या नात्याची आणि एका नव्या कथेची नांदी सुरू झाली होती. कुणाल आणि आकांक्षाची ही अनोखी शहरी साहेब आणि गावरान कळीची जोडी कशी जमणार याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली होती. वाड्यावर आबासाहेब तर खूप खुश होते, कारण जुनं मैत्रीचं नातं पुन्हा एकदा नव्या नात्याने बांधलं जाणार होतं. मामा मामींच्या मनात आकांक्षा आणि कुणालच्या लग्नाचे विचार घोळत असतानाच तिकडे गावी पोहोचल्यावर मामींनी लगेच हालचाल सुरू केल्या.
त्यांनी थेट प्रियाला फोन करून आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली. प्रियाला तर ही कल्पना आधीच आवडली होती, त्यामुळे न तिने वेळ न घालवता लगेच पुण्याला तिच्या मम्मी पप्पांना फोन करून ही गोड बातमी दिली. तर तिच्या मम्मी पप्पांना ही आकांक्षा खूप आवडली होती, कारण मामांच्या घरी गेल्यावर त्यांनी आकांक्षाचा सुस्वभावी आणि गुणीपणा पाहिला होता. मग काय, घरातल्या मोठ्यांनी मिळून थेट मिशन कुणाल करायचं ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे रविवारी पुण्याच्या घरी मम्मी पप्पा आणि व्हिडिओ कॉल वाड्यावरून प्रिया आणि शिवम एकत्र आले होते. कुणाल ऑफिसचं काम करत हॉलमध्ये आला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहून त्याला थोडा संशय तर आला होता. आणि पप्पा म्हणाले, कुणाल बेटा, जरा लॅपटॉप बाजूला ठेव आणि इकडे बस, तुझ्याशी मला महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. पप्पांनी गंभीर पण प्रेमाच्या सुरात साथ घातली होती. कुणाल लॅपटॉप बंद करून बसला होता. आणि हो पप्पा, बोला ना, काय झालं? मम्मीने हसून थेट मुद्द्यावर हात घातला आणि म्हणाले, अरे, आपल्या प्रियाचे मामा मामी आहेत ना, त्यांची मुलगी आकांक्षा, तिच्यासाठी त्यांनी तुझी विचारणा केली आहे. मुलगी खूप गुणी आहे, दिसायला सुबक आहे आणि शिक्षणही झाले तिचं. आमचा तर पूर्ण होकार आहे. तुझा काय विचार आहे? हे ऐकायला हे ऐकताच कुणाच्या हातातून कॉफीचा कप सुटता सुटता बाकीवर राहिला होता. त्याने व्हिडिओ कॉलवर असलेल्या प्रियाकडे पाहिलं, जी स्क्रीनवर गालातल्या गालात हसत होती. आणि तो म्हणला, व्हॉट, मम्मी पप्पा, तुम्ही ठीक तर आहात ना? कुणाल एकदम सोफ्यावर उठून उभा राहिला आणि म्हणाला, माझा स्पष्ट नकार आहे, मी हे लग्न करूच शकत नाही. पण का रे कुणाल, काय कमी आहे आकांक्षामध्ये? मम्मीने विचारलं. आणि कुणाल डोक्याला हात लावत म्हणाला, मम्मी, कमी असण्याचा प्रश्न नाहीये, पण तुम्ही विचार करा ना, मी कुठे, ती कुठे? मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतो, माझं राहणं, वागणं, विचार करणं सगळं मॉडर्न आहे. आणि आकांक्षा, ती पूर्णपणे गावात वातावरणात वाढलेली मुलगी. तिचं जग, तिची भाषा, तिची राहणी सगळी वेगळी आहे. आमचं कुठंही मॅच नाही होणार. व्हिडिओ कॉलवर प्रिया मध्येच म्हणाली, कुणाल, पण ती स्वभावाने खूप छान आहे रे, तू एकदा भेट तर खरं. तो म्हणला, प्रियाताई प्लीज. कुणालने हात जोडले. तू गावात लग्न केलंस कारण तुला शिवम जिजूंसारखा एज्युकेटेड मन मिळव माणूस मिळाला. तुझी आवड वेगळी होती ताई, पण माझी नाही. पण मला माझ्या लाईफस्टाईलशी जुळवून घेणारी मुलगी हवी आहे. आकांक्षा तिथे शेतात गावात राहणारी गावरान कळी आहे आणि मी इथे शहराच्या एसी केबिन मध्ये बसणारा शहरी साहेब. आमच्यात काहीच कॉमन नाहीये ताई. मी शहरात येऊन माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये, माझ्या पार्ट्यांमध्ये कशी मिक्स होईल ती? आणि मी तिच्या गावरान भाषेची कसा ऍडजस्ट करणार? त्यामुळे हा विषय इथेच थांबवा. माझा होकार कधीच मिळणार नाही. कुणालने अगदी ठामपणे नकार दिला होता आणि तो चिडून आपल्या रूम मध्ये निघून गेला आणि दरवाजा बंद केला. कुणालचा हा तीव्र नकार ऐकून मम्मी पप्पा थोडे नाराज झाले होते, पण व्हिडिओ कॉलवर असणारा शिवम मात्र मिशी खाजवत हसला आणि म्हणाला, मम्मी पप्पा काळजी करू नका, आम्ही आहोत ना, असं म्हणून फोन ठेवला आणि प्रियाला अगदी जवळ ओढून घेत तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवत म्हणाला, आपण आहोत ना, मग कुणाला नकार देणारच नाही. तीही हसून त्याच्या त्या खळी पडणाऱ्या गालावर गरम श्वास टेकवत म्हणाली, हो, तुम्ही आहात ना, मग झाले तर मला कशाचीच काळजी नाही आणि टेन्शनही नाही. जरा वेळाने शिवमने पुन्हा प्रियाला जवळ घेऊन सासरी फोन केला आणि म्हणाला, अहो सासूबाई, सासरे बुवा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुणाल शहरात राहतो ना, म्हणून काय, त्याला वाटतं की गावाकडच्या मुलींना जग समजत नाही. पण त्याला काय ठाऊक, आपली आकांक्षा जरी गावरान असली तरी ती आजच्या युगातील मुलगी आहे, शिवम म्हणाला. आणि प्रियाने विचारले, पण हो, अहो, कुणालने तर स्पष्ट नकार दिलाय ना, आता पुढे कसं करायचं? शिवमच्या डोळ्यात एक मिश्किल चमक आली होती. तो प्रियाला म्हणाला, प्रिया, या शहरी साहेबांचा हा नखरा फक्त काही दिवसांचाच आहे बघ. त्याला नकार द्यायचा आहे ना, तर देऊ दे. पण एक काम करू, पुढच्या आठवड्यात मामा मामीला आणि आकांक्षाला काही दिवसांसाठी वाड्यावर बोलून घेऊ. आणि तू कुणाला सांग की, कुणाल, तू लग्नाला नकार दिला तरी चालेल, पण बहिणीच्या समाधानासाठी शेवटचं एकदा येऊन मुलीला भेट आणि स्वतःच्या तोंडाने नकार दे. एकदा वाड्यावर कुणाल आला आणि आकांक्षाला पाहिलं की मग झालं बघ, या शहरी साहेबांची कशी विकेट पडते ते. प्रियाला शिवमचा हा बेत खूप आवडला आणि ती म्हणाली, वा, छान छान प्लॅन आहे. कुणाला वाटेल की तो नकार देण्यासाठी चाललाय, पण त्याला काय माहित, तो स्वतःचाच होकार द्यायला वाड्यावर ओढावला जातोय म्हणून. शहरात कुणाल अजूनही आपल्या निर्णयावर ठाम होता, पण तिकडे वाड्यावर
शहरी साहेबांची कोंडी करणारा गावरान कळीच्या सोबतीची एक सुंदर जाळं विणलं जात होतं. प्रियाने काही दिवसांसाठी आकांक्षाला वाड्यावर बोलवून घेतलं. आईसाहेब तर आपल्या भाचीला पहिल्यांदाच घरी आली होती म्हणून खूप खूप लाड करत होती. दुपारच्या वेळी कुणालची आलिशान गाडी वाड्याच्या समोर येऊन थांबली. शहरातल्या गजबजाटातून आलेल्या कुणाललाही तिथली शांतता आणि साधेपणा खटकत होता. तो गाडीतून खाली उतरला, गॉगल काढला आणि सुटाबुटात वाड्यात प्रवेश केला. आबासाहेबांनी त्याचे हसून स्वागत केले आणि काही वेळाने चहा नाश्ता करून सगळे पुरुष मंडळी चेस खेळायला बसले. कुणाल विरुद्ध आबासाहेब होते, पण आबासाहेब खूप खूप चतुर खेळाडू होते आणि आता आबासाहेबांना मात देणं खूप कठीण जात होतं चैतन्यला. पण चैतन्याची ती खेळात चांगलीच कोंडी झाली होती. त्यांच्या एका चालीतच शिवम, प्रिया, कुणाल त्यांच्या त्या चालीचा विचार करत थक्क झाले होते. आता मात कशी द्यायची हे बायकाने तपासत होते. पण कुणालने एका प्याद्याला हात लावला मात देण्यासाठी, पण ती मात होऊ शकत नाही असं कुणीतरी हळूच म्हटलं आणि कुणालच्या हाताला हात न लावता सहजच एक उंट सरकून आबासाहेबांच्या चालीला मात दिली आणि खरंच आबासाहेबांना शह आणि मात झाली. त्यांचा राजा पूर्णपणे अडकून पडला होता आणि हे खरंच बरोबर होतं. बुद्धिबळाच्या पटावर आकांक्षाने दिलेल्या त्या एका चालीने कुणालच्या अहंकाराचे मोहरे चारी मुंड्या चित झाले होते. त्याने चेहरा न पाहताच तिला जिनियस म्हटलं आणि आकांक्षेनेही खणखणीत टाळी देऊन त्याचा तो कौतुक सोहळा स्वीकारला होता. जेव्हा कुणालने वर पाहिलं तेव्हा गुलाबी रंगाचा सुंदर पंजाबी ड्रेस, कपाळावर चंद्रकोर लावलेली देखणी आकांक्षा समोर उभी होती. तिची ती मिश्किल नजर आणि आत्मविश्वासाने भरलेली टाळी कुणालच्या मनात कुठेतरी घर करून गेली होती. पण त्याचा तो शहरी इगो सहजासहजी हार मानणार नव्हता. मुलगी हुशार असेल पण तरीही ती गावरानच आहे ना, हा विचार त्याच्या डोक्यात चालूच होता. आणि त्यावेळी कुणालने तिला पहिल्यांदा पाहिलं. तिचे हरणासारखे सुंदर चमकणारे डोळे, तिचे काळेभोर केस, त्याची सैलसर घातलेली वेणी जी कमरेवर उडत होती, हातात 2-2 काचेच्या बांगड्या, एकदम गावरान पद्धतीने राहणारी दिसत होती ती. आणि त्याने दिलेली टाळी कुणालच्या मनात कुठेतरी घर करून गेली होती. पण त्याचा तो शहरी इगो एवढ्या सहजासहजी हार मानणार नव्हता. मुलगी हुशार असेल पण तरीही ती गावरानच आहे ना, हा विचार त्याच्या डोक्यात चालूच होता. म्हणून तो फक्त एवढंच म्हणाला, नाईस मूव्ह, आणि विषय संपून बाजूला झाला. खरी गंमत तर त्या रात्री घडली ज्याने कुणालला पार बदलून टाकलं होतं. रात्री जेवण आटोपल्यावर वाड्यावर अचानक लाईट गेली. गावात लोड शेडिंग असणं सामान्य होतं, पण पुण्याच्या एसीच्या रूम मध्ये राहणाऱ्या कुणालची मात्र तडफड सुरू झाली. उकाडामुळे तो वाड्याच्या मागील बाजूला असलेल्या मोठ्या विहिरीजवळ आणि परसबागेच्या आवारात चक्कर मारायला गेला. मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या उजेडात तो चालत होता. तेवढ्यात झुडपातून कसला तरी सळपटणारा आवाज आला. कुणालने तिथे लाईट मारली आणि समोर एक भला मोठा साप फणा काढून उभा होता. तो साप पाहताच शहराच्या साहेबांची पचावर धारण बसली. कुणाल जागेवरच गोठला. त्याच्या घशाला कोरड पडली आणि भीतीने त्याच्या तोंडातून निघाली साप. भीतीमुळे त्याला तिथून पळताही येईना. आणि तेवढ्यात मागून विजेच्या वेगाने एक सावली पुढे आली. ती आकांक्षा होती. तिच्या हातात एक मोठी काठी होती. तिने अजिबात न घाबरता कुणालला हळूच मागे खेचलं आणि स्वतः पुढे झाली आणि तिने काठी जमिनीवर जोरात आपटली. एक विशिष्ट आवाज केला सापाची आणि तिची नजर काही सेकंद एकमेकांना भिडली. आकांक्षाचा तो शांत आणि निर्भय चेहरा पाहून कुणाल तर थक्कच झाला. काही वेळातच तो साप शांतपणे बाजूला शेतामध्ये निघून गेला. आकांक्षाने काठी बाजूला ठेवली आणि कुणालकडे पाहिलं. तो अजूनही थरथरत कापत होता. तिने हसून विचारलं, काय कुणाल, शहरातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये प्रेझेंटेशन देताना कधी अशा पाहुण्यांशी गाठ पडते का तुमची? आणि कुणालने लाजून मान खाली घातली. ज्या मुलीला तो कमकुवत आणि साधी समजत होता, तिने आज त्याची भीती पूर्णपणे पळवून लावली होती. आणि खेड्यातील मुली नुसत्या गावरान कळी नसतात हे त्याला आता कळून चुकलं होतं. त्या धाडसी सुद्धा असू शकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कुणालला पुण्याला निघायचा दिवस होता. पण आता कुणाल आधीसारखा राहिला नव्हता. त्याचे डोळे वाड्याच्या अंगणात वावरणाऱ्या आकांक्षाला शोधत होते. सकाळी आकांक्षा विहिरीवरून पाणी भरून घेऊन येत होती देवपूजेसाठी. आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात ओल्या केसांचा आंबाडा घातलेली साध्या सुती कपड्यांमधील आकांक्षा कमालीची सुंदर दिसत होती.
कुणाल गच्चीवरून तिच्याकडेच पाहत होता. तिने वर पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. आकांक्षाने नेहमीप्रमाणेच एक मिश्किल हसू दिलं. पण यावेळी कुणाल मात्र तिच्या त्या साध्या रूपात पूर्णपणे हरवून गेला होता. त्याच्या मनात ती गावरान कळी आता एक सुंदर फूल बनून उमलली होती. प्रिया कुणाल जवळ आली आणि म्हणाली, काय कुणाल, निघायची तयारी झाली? मम्मी पप्पांना काय सांगू? तुझा नकार कायम आहे ना? असं आता ती प्रिया त्याला चिडवत म्हणत होती. पण आता त्याच्या मनात काय आहे हे प्रियाला पक्क ठाऊक होतं. कुणालने एकदा आकांक्षाकडे पाहिलं, जी आता हॉलमध्ये आबासाहेबांना औषध देत होती. आणि तिची ती सगळ्यांची काळजी घेण्याची पद्धत कुणालला स्पर्श करून गेली होती मनाला. कुणाल शांतपणे म्हणाला, ताई, प्रियाताई, मला अजून काही वेळ हवा आहे. मी लगेच हो किंवा नाही म्हणणार नाही. आणि ती म्हणाली, काय रे कुणाल, कालपर्यंत तर तू तुझ्या निर्णयावर ठाम होतास? प्रियाने हक्कानं विचारलं. आणि कुणाल हसला आणि खिशात हात घालत म्हणला, कालपर्यंत मी तिची फक्त भाषा पाहत होतो, पण काल रात्री आणि आज सकाळी मी तिचं हृदय आणि तिचा स्वाभिमान पाहिलाय. ती खूप अप्रतिम आहे. मला आवडली आहे ती. पण लग्न हा फक्त एक आवडीचा खेळ नाही. मला पुण्याला जाऊन शांतपणे विचार करायचा आहे की तिच्या योग्यतेचा आहे की नाही मी. मी तिला नकार द्यायला आलो होतो, पण स्वतःचाच होकार देण्याइतपत तयार करतोय मी. शहराकडे प्रवास आणि मन फक्त वाड्यावरच रेंगाळत होतं कुणालचं आज. दुपारी गाडी वाड्यावरून निघाली. कुणाल गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होता. निरोप देताना आकांक्षा दारात उभी होती आणि शांतपणे उभी राहून हसत होती. तिच्या डोळ्यातही कुणालबद्दल एक सुप्त आदर निर्माण झाला होता. गाडी सुरू झाली आणि वाडा मागे पडू लागला. कुणालने लॅपटॉप सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण स्क्रीनवर त्याला कोडिंग ऐवजी आकांक्षाची ती बुद्धिबळाची चाल, तिने दिलेली ती टाळी आणि सापासमोर उभी असलेली तिची ती निर्भय मूर्ती दिसत होती. कुणाल होकार न देता शहरात परतला होता खरा, पण त्याचा तो शहरी अहंकार गावाकडच्या मातीत घडला गेला होता. आता तो शहरात जाऊन आकांक्षाच्या विचारात कसा गुंतत जाणार आणि कधी स्वतःहून वाड्यावर होकार पाठवणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.